ज्ञानेश्वरीत काही ओव्या अशा येतात की त्या ओव्यांमधून ज्ञानोबारायांचा स्वभावच कळून जातो. पायी काटा नेहटे जै व्यथा जीवी उमटे तैसे पोळे संकटे पुढिला चेने. काय स्वभाव आहे ज्ञानोबारायांचा, कळलं का नाही? काय स्वभाव आहे ज्ञानोबारायांचा? अरे पायाला काटा टोचतो तर डोळ्याला पाणी येतं, तसा दुसऱ्यांना त्रास होतो तर याच्या अंतःकरणाला द्रवीभूतता प्राप्त होते. हा स्वभाव संतांचं वर्णन करणारा नाही, या वचनातून ज्ञानोबाराय स्वतःच व्यक्त झाले ज्ञानेश्वरीमध्ये. 16व्या अध्यायातल्या दैवी संपत्तीतल्या अशा किती ओव्या मी तुम्हाला सांगू, किती ओव्या सांगू. 8व्या अध्यायामध्ये मी अनेक वेळेला हा प्रमाण देऊन बोलतो. 8व्या अध्यायाच्या सुरुवातीला भगवंताच्या बोलण्याचं कौतुक करताना ज्ञानोबारायांच्या मुखातून आलेले शब्द भगवंताच्या बोलण्याचे वाचक आहेत. पण हे बोलणं भगवंताचं नाही आहे, हे ज्ञानोबारायांच्याच बोलण्याचं स्वरूप ज्ञानोबारायांच्या मुखातून व्यक्त झालं. ज्ञानोबाराय म्हणतात, तैसा पिकलिया सुखाचा परिमळू का निवालिया अमृताचा कल्लोळू तैसा कोवळा आणि सरळू बोल बोलिला. हे भगवंताचं बोलणं नाही, हे ज्ञानोबारायांचं बोलणं आहे. हे ज्ञानोबारायांच्या बोलण्याचं स्वरूप आहे.